नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो। तर हाऊसफुल 5 हा चित्रपट सगळीकडे अक्षरशः धुमाकूळ घालतोय, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। परंतु आपल्या मराठीतील जारण हा चित्रपटाला सुद्धा लोकांचा तितका छान प्रतिसाद मिळतो आहे। एक एवढा तगडा कॉम्पिटिटर असून सुद्धा जारण ह्या चित्रपटाला लोक गर्दी करताना दिसत आहेत। कारण बुक माय शोवर मी पाहिलं तर जवळपास 8000 तिकीटची बुकिंग झाली होती शनिवार आणि रविवारच्या दिवशी 24 तासामध्ये। ह्याचाच अर्थ खूप छान प्रतिसाद मिळतोय। ऑक्युपन्सी पाहिली तर खूप छान होती, 25% आसपासची ऑक्युपन्सी होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। कारण हाऊसफुल ह्या चित्रपटाला खूप छान प्रतिसाद मिळतोय। खूप कमी शोज आहेत जारणला, तरीही जारण चित्रपटाने आपली जादू कायम ठेवलेली आहे आणि 3 दिवसात त्याचे कलेक्शन्सवरही असर पडताना दिसतोय आणि खूप छान कलेक्शन्स आले एकंदरीत। तर चला तर मग पाहूयात की जारण ह्या चित्रपटाचं किती कलेक्शन झालेलं आहे। जारण ह्या चित्रपटाला लागून एकूण 3 दिवस कंप्लीट झालेले आहे। पहिल्या दिवशी जारण या चित्रपटाने 12 लाख एवढी कमाई केली, दुसऱ्या दिवशी एक चांगला जम घेतला आणि 27 लाख एवढी कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी एक जबरदस्त जम घेतला म्हणजेच रविवारी 40 लाख एवढी कमाई केली। ह्याचाच अर्थ काय की वर्ड ऑफ माउथ हा खूप छान येतोय चित्रपटाला आणि जे चित्रपट पाहायला जातात त्यांचा एक पॉझिटिव्ह रिव्ह्यू येतोय आणि अजून लोकही त्यामुळेच चित्रपट पाहायला जातात आणि त्याचाच कलेक्शनवरही असर पडतोय। आता बजेट बद्दल म्हणाल तर बजेट जवळपास 3 कोटीचा वाटतोय, कुठेही बजेट सांगितलेलं नाहीये जसं सगळे मराठी चित्रपटांचं सांगत नाहीत। एकूणच 3 कोटीचा वाटतोय। चला तर मग 3 दिवसामध्ये जारण ह्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन किती झालंय ते पाहूयात। तर 3 दिवसानंतर जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 78 लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे 3 दिवसानंतर तर ते आहे 90 लाख एवढं। आता जर का बजेट पाहिलं तर 3 कोटीच्या आसपास आहे, तर पहिल्या 3 दिवसामध्ये 1 कोटीच्या आसपास कमाई ऑलरेडी झालेली आहे। याचाच अर्थ हा चित्रपट चांगला एक 5 ते 6 कोटीचा आकडा पार करू शकतो लाईफ टाइम। परंतु जर का वर्ड ऑफ माउथ अजून छान आला तर पुढचा हप्ता खूप महत्वाचा असणार आहे आणि सोबतच एक महाकाय राक्षस हाऊसफुल 5 हा कॉम्पिटिटर असणार आहे जारण ह्याचा। परंतु असं म्हणतात ना की कंटेंट किंग असतो आणि मराठीमध्ये कंटेंट हा बाप असतो मराठी चित्रपटांमध्ये आणि तेच कुठेतरी दिसतंय जारण चित्रपटामध्ये। तर लोकांचा प्रतिसाद जर का असाच राहिला तर हा चित्रपट किमान 6 ते 7 कोटीच्या आसपास नक्कीच जाईल असं माझं मत आहे। तर पुढचे कलेक्शन जाणून घेण्यासाठी आपलं YouTube चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।